राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज वाढत्या फीसच्या संदर्भात आणि वेळोवेळी जे ड्रेस चेंज करतात किंवा पुस्तकं त्याच दुकानातनं घेण्यासाठी निर्बंध करतात, अशासाठी आज आंदोलन युवक काँग्रेसकडनं करण्यात आलं। या आंदोलनाचं नेतृत्व विशालजी खांडेकर, अभिदत्त फाले यांनी केलं। आज शिक्षण अधिकाऱ्यांना कुठेतरी आधीच वेळ घेऊन घेतला होता, तरी देखील शिक्षण अधिकारी आपल्याला दिसत असेल की शिक्षण अधिकारी इथे अनुपस्थित आहे। याचंच कारण आम्हाला असं वाटते की अशा बेजबाबदार शिक्षण अधिकारी ज्यांना जनतेची कुठेही पर्वा नाहीये, जे पालक आपल्या मुलांना इतक्या कष्टाच्या घामाच्या पैशातनं शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे, अशा लोकांसाठी त्यांना वेळ नाही आहे। अशा शिक्षण अधिकाऱ्याचं निलंबन व्हायला पाहिजे। कारण ज्या गोष्टी, ज्या मूलभूत सुविधा शिक्षणासाठी हव्यात आणि ज्या पद्धतीने फीज आकारणी करायला पाहिजे आणि ज्या नाना तऱ्हेने ज्या विषयाचे अनुसरून शाळा, ज्या प्रायव्हेट शाळा आहे त्या मुलांकडनं, त्यांच्या पालकांकडनं फीज घेण्याचा प्रयत्न करतात, ते बंद व्हायला पाहिजे। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेसकडनं आंदोलन घेण्यात आलेलं आहे। म्हणजे असे बेजबाबदार अधिकारी समजा या क्षेत्रामध्ये आहे तर शिक्षणाची पायमल्ली कशी होत असेल याचा आपण विचार करू शकता। ज्या अधिकाऱ्यांना ही काळजी नाही की एखादी पॉलिटिकल पार्टी या विषयांना घेऊन आपल्याशी संवाद साधू इच्छिते, अशा लोकांना वेळ न देता बेजबाबदारपणाने ही वागणूक आज या शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला दिसते। आम्हाला आमचा नक्की आरोप आहे की या पद्धतीचे अधिकारी असल्यामुळे, त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे या परिस्थिती इथे पालकांवर ओढवण्यात येत आहे आणि यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होऊन राहिलेल्या आहेत।